महाराजांचा इतिहासही तेच सांगतंय, संभाजी महाराजांचा इतिहासही तेच सांगतं आणि हा इतिहास क्रिकेटच्या क्रीडांगणावर सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. दोन संघ, ज्या दोन्ही संघांमध्ये युवा स्टार खेळाडू आहेत, जे दोन मॅचेस जिंकलेत, पुढे गेलेत. आता या मॅचमध्ये जो जिंकणार तो पोहोचणार सुपर 3 मध्ये किमान एका बक्षिसाला पात्र ठरणार. देऊया आपण शुभेच्छा दोन्ही टीम्सना, टीम वडघर आणि अडावले खुर्द. धन्यवाद सर. खरंच गावाचा गाभा काय असेल ना, तो युवक तरुण हा गावाचा मुख्य गाभा आहे. आणि आज खडकवाडी गावाचा जर विचार केला तर ह्या गावाचा तरुण एकजूट झाला, एकत्रित झाला, एकच संघ झाला, एका मताने, एका दिलाने ह्या चॅम्पियन ट्रॉफीची चर्चा करायला तुम्हाला, आम्हाला, संपूर्ण पोलादपूरवासियांना नव्हे तर संपूर्ण कामती विभागामध्ये घराघरामध्ये आज एकच चॅनल असेल. ते चॅनल कुठला असेल तर खडकवाडी चॅम्पियन लीग स्पर्धा. ही स्पर्धा संपूर्ण कामती खोऱ्यात, संपूर्ण घाटकोपरमध्ये, विक्रोलीमध्ये, ठाण्यामध्ये, डोंबिवलीमध्ये एकच चॅनल. बाकी चॅनलला सुट्टी. आणि चॅनल ओपन कुठला आहे? प्रेक्षक यूट्यूब वाहिनी नवी मुंबईवरून थेट. अगदी आपण पाहता ही स्पर्धा तुम्हाला घर बसल्या सुद्धा एन्जॉय करता येईल. युवा शक्तीबद्दल आपण थोडी चर्चा करत होतो. खरं तर युवा शक्ती मैदानात उतरली ना की मग ती खेळाला नवी ऊर्जा येते, खेळाला नवा उत्साह निर्माण होत असतो. कारण आजचा जो युवक आहे ना, तो प्रश्न विचारत नाही, खऱ्या अर्थानं तो उत्तर शोधतो, तो बदल घडवतो आणि तो भविष्य घडवणारा हात बनतो. धन्यवाद सर. जाऊया पहिला चेंडू घेऊन. गोलंदाजी मार्गवती अमित, स्ट्राईकला बॅटर आहे अभिषेक. 4 ओव्हरची मॅच. स्ट्राईकला जितेश आहे, नॉन स्ट्राईकला अभिषेक आहे. उंच पुरासा बॅटर मैदानामध्ये आपण पाहतोय तो स्ट्राईकला आहे. कालच्या दिवसामध्ये जितेशने सेकंड मॅचला मॅन ऑफ द मॅच होती, त्याने आपल्या साथीदाराला दिली. पॉइंटला कट केले. क्षेत्ररक्षक नाहीये, क्षेत्र आला, लांबून आला आहे, परंतु फंबलिंग झाला. 2 धावा पूर्ण झालेत. चांगलं क्षेत्ररक्षण झालं वडघर संघाकडून. टाळ्या होऊन जाऊ द्या वडघरकर, तुम्ही टाळ्यांची कमी करू नका. बघा खेळाडू आपले पूर्ण अपेक्स देत असत, संपूर्ण ताकद लावतायत. कशासाठी लावतायत, कोणासाठी लावतायत तर माझ्या गावाचं नाव खडकवाडी चॅम्पियन ट्रॉफी मध्ये मला कोरायचं आहे यासाठी. क्षेत्ररक्षक त्यांच्यासाठी टाळ्या वाजणं फार गरजेचं सुद्धा आहे. क्षेत्ररक्षक ते असतात ज्यांना खरं तर मी म्हणेन कोणत्याही गोष्टीची अपेक्षा नसते. कधी कधी त्यांना बॅटिंगही मिळत नाही, कधी गोलंदाजी नाही. मग अशा परिस्थितीमध्ये मॅन ऑफ द मॅचचं नामांकन त्यांना मिळत नसतं आणि म्हणूनच त्यांचं संपूर्ण समर्पण क्रिकेटमध्ये असतं. आणि म्हणूनच क्रिकेटमध्ये फिल्डर्स या डिपार्टमेंटचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. जिथे आपण पाहताय की मागच्याही चेंडूवर चांगलं क्षेत्ररक्षण झालं. आपण चर्चा करतोय खडकवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 पर्व पहिलं. बॅटिंग करणारा टीम आहे जय हनुमान आडावले खुर्द संघ. आणि कॅप्टनने जेव्हा टॉस घेतला आपण तेव्हा बाईट मध्ये सांगितलं की आम्ही 50 धावा प्लस करणार. मिड विकेटला क्षेत्ररक्षक नाहीये, गॅप शोधला होता, जागा बनवली होती, क्षेत्ररक्षक लांबून आलेत अतिशय वेगाने. म्हणजे बाईक चालवताना जसा 220 पार आपण एखादी KTM चालवतो त्या स्पीडनेही गाडी रुलावर धावते. 2 धावा पूर्ण झाल्या. धावपळ करते, धावा आहेत ते 4 बिनबाद 4. चांगली सुरुवात. क्षेत्ररक्षक ते असतात, ते खरं तर मैदानामध्ये प्रत्येक क्षण हे जगत असतात. प्रत्येक थांबवलेला तो चेंडू त्यांना विजयासारखा भासतो. म्हणूनच प्रत्येक एका खेळाडूचा मात्र इम्पॉर्टन्स असणार आहे. हा ही बॉल पुन्हा एकदा क्रॉस द लाईन इनटू द मिडल. फिल्डर आहेत पहा, ही कमिटमेंट. आपण चर्चा करत होतो क्षेत्ररक्षकांबद्दल आणि क्रिकेटमध्ये तुमच्या समर्पकतेला फार महत्व आहे. 100% एफर्ट्स आणि 100% कमिटमेंट आणि ती डेडिकेशन सुद्धा पाहायला मिळालं. नक्कीच नक्कीच सर. चांगला झेल टिपला, पहिला धक्का बसला, पहिला हादरा बसला. जय हनुमान आडावळे खुर्द या संघाला माघारी गेला तो खेळाडू आहे. सलामीचा सलामीवीर, उंच पुरासा बॅटर अभिषेक बाद झालाय. धक्का क्रमांक बसलाय जय हनुमान अडावळे संघाला. ह्या धक्क्यातून सावरावं लागेल. धक्के असे किती आले तरी ह्या धक्क्यांना तुम्हाला सावरावं लागेल. नवीन बॅटर मैदानात दाखल झालाय. 12 नंबरची जर्सी परिधान केलेला श्याम. श्याम 12 नंबर म्हणजे संघर्ष. कुठल्या संघाचे 12 वाजवणार. परंतु नॉन स्ट्राईकला जितेश आहे. तो जसा एखादा पाण्याच्या बाहेर असलेला मासा तडपड करतोय ना तसा तडपडतोय. चांगला चेंडू होता, अधिक उचली घेतली होती चेंडूने. चेंडू विसरला विकेट किपरच्या हातामध्ये. चेंडू डॉट आला.
खडकवाडी चॅम्पियन ट्रॉफीसाठी लढत आहे. ही चॅम्पियन ट्रॉफीवरती नाव कोण करणार, आजचा दिवस ठरवणार, कोण ठरणार या स्पर्धेमध्ये चॅम्पियन संघ, याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. एका बाजूला आई गावदेवी वडगर टॉस पराभूत झाल्यानंतर क्षेत्ररक्षण करायची बारी आली. चेंडू आधी घुसली घेतली होती. शेवटचा चेंडू डॉट आलाय. पहिल्या ओव्हरचा इथे खेळ समाप्त झालाय. धावपलकावरती धावा आहेत त्या 4. आणि भोईर सरांनी सांगितलं होतं की ज्यावेळी सांघिक खेळ असतो, 4 बॉलर असतात, सुरुवातीचे 5 ते 6 बॅटर असतात, त्यांना बॅटिंग सातत्याने भेटत असते, परंतु बाकीचे जे खेळाडू असतात ते क्षेत्ररक्षक असतात, त्यांची चर्चा होती आणि त्या क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती सर धावा रोखल्या गेल्या आणि धावसंख्या आहे 4. नाही, अजून एक प्रश्न आम्ही विचारू शकतो की क्रिकेट या खेळामध्ये जास्तीत जास्त ओरडा कोणाला मिळतो, तर जास्तीत जास्त ओरडा सुद्धा त्या सर्व क्षेत्ररक्षकांनाच मिळतो. सो एक झेल ड्रॉप झाला तर चर्चा होती, ती पूर्ण महिनाभर खरं तर त्या क्षेत्ररक्षकाची विवंचना होते. बॉल डॉट गेले, षटकार मारला की मग त्या फलंदाजाकडनं झालेल्या सर्व चुका मात्र माफ केल्या जातात. गोलंदाजाकडनं सुद्धा तसंच आहे. खरोखरच सर मी नक्कीच आता उभा राहूनच बोलणार आहे, कारण इथे आमच्या ताई आलेत, समीर कदमच्या आई आणि त्याची आजी मॅच पाहण्यासाठी ह्या मैदानावरती आलेत. मी आमच्या ताईंना आणि आमच्या आईंना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन मॅचचा आनंद घ्यायचा आहे. काय आवड आहे क्रिकेटची सर, टीव्ही पाहून घरामध्ये बघणारे पण आहेत, पण माझा समीर, माझ्या वडघर गावातील मुलं आज क्रिकेटच्या मैदानावरती खडकवाडी चॅम्पियन ट्रॉफीसाठी झटतायत आणि लढतायत. खरोखरच त्यांचं आम्ही हृदयाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत करत आहोत. आगतम स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. समीर कदमच्या आई आलेत, त्यांच्या आजी आलेत, त्या दोघींचा आपण सन्मानाने त्यांना व्यासपीठावर स्थानपन्न करूया. जाऊया मैदानामध्ये सर. धावसंख्या आहे 8. समीरच्या आईचं स्वागत केलंय बॅटरने चौकाराने. 8 धावा धावपलकावरती बॅटिंग करणारा टीम आहे जय हनुमान आडावळे संघ. जय हनुमान आडावळे संघ बॅटिंग करत असताना धावसंख्या 8 वरती 1 गडी माघारी गेला. 8 धावा धावपलकावरती. 4 ओव्हरच्या मॅचेस आहेत, 40-45 धावा बनावे लागतील. जितेश आहे स्ट्राईकला. हो गुड, अगदी आकाशाला गवसणी घालणारा उत्तुंग असा षटकार आलाय. 6 धावांसाठी ठोकून दिलंय ते जितेश नामकापी आहे. यशवरती प्रहार केले जातात, हल्ले चढले जातात. जितेशने धावसंख्या वेगाने पुढे चालले 14. पहिल्या 6 चेंडूमध्ये मित्रांनो 4 धावा होत्या, परंतु ह्या यश मागील कालच्या दिवसामध्ये मॅन ऑफ द सामनावीर ठरला होता. त्या यशवरती मात्र जितेश हल्ले करतोय, हल्ला चढवतोय. 2 मोठे फटके आले, 1 चौकार आला, दुसरा चेंडू लगातारचा दुसरा षटकार आला. 10 धावा आल्या 2 चेंडूमध्ये. धावफलक 14 वरती जाऊन पोहोचलाय. महत्वाची मॅच आहे चॅम्पियन ट्रॉफी खडकवाडी. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. 1 धाव, दुसरीचा प्रयत्न केला जात नाहीये. एका धावेवरती समाधान मानावं लागलं ते जितेशला. हे सर्व गाव आपण कामठी विभागातील आहेत. कामठी नदीच्या खोऱ्यामध्ये, ह्या नदीच्या तीरावरती वसलेलं हे गाव, एकाच मातीतील एकाच पाण्यातील ही सर्व मंडळी आज मात्र खडकवाडीच्या मैदानामध्ये खडकवाडी चॅम्पियन ट्रॉफी खेळण्यासाठी मैदानामध्ये सज्ज झालेत. स्ट्राईकला आता आपण पाहतोय श्यामला पाहतोय. गोलंदाजी मार्ग होती यश. स्ट्राईकला श्याम आहे आणि बॅटने पटकन स्कोर लागला. क्षेत्ररक्षक आहे मेडिकलचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला. एका धावेवरती समाधान. आणि श्यामला ही चांगलं माहिती आहे की जास्तीची स्ट्राईक ही जितेशला देणं हे गरजेचं आहे आणि ते काम करतोय तो जितेश. गोलंदाजी मार्ग होती यशला पाहतोय आपण. पहिल्या 2 चेंडूवरती यशने 2 मोठे फटके घेतले, त्यानंतर मात्र 1-1 धावावरती थांबवलंय, मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय. फटका सजवला, क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, त्याच्या आवाक्याच्या बाहेर येतोय. जितेशच्या बॅटमधून चौकार. यासाठी ओळखलं जातंय मी मैदानामध्ये उतरलोय, मला जिंकायचंच आहे, मला चॅम्पियन ट्रॉफी मध्ये जायचं आहे. हा मनाशी कुणगाट बांधूनच मैदानामध्ये जितेश उतरलाय. काम सुद्धा चांगलं होतंय. धावसंख्या वेगाने पुढे. 20 धावा धावपलकावरती.
दुसरी ओव्हर प्रगतीपथावरती आहे, शेवटचा चेंडू बाकी असेल. जितेश खेळतोय 4 चेंडू मध्ये 15 धावा, धावांचा पाऊस, धावांसाठी धावा धाव करतोय, धावा बनवतोय, कारण जितेशला माहिती आहे महत्वाची मॅच आहे, मला चांगलं खेळावंच लागेल. पटका समजलाय, थर्ड स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये, गॅप शोधला होता, रूम बनवली, जागा बनवली, चेंडूवरती नजर ठेवली, आलाय चौकार 4. बघा दुसऱ्या ओव्हर पहिल्या ओव्हर मध्ये 4 धावा त्या सर, परंतु यशच्या गोलंदाजीवरती जर आपण पाहिलं तर 3 चौकार आले आणि 1 षटकार, ते पण कोणी ठोकलेत, जितेशने ठोकलेत. धावसंख्येचा विचार केला तर 24, म्हणजे थोडीशी महागडी गोलंदाजी ठरली यशची. धावसंख्येचा विचार केला तर 24 धावा धावपालकावरती. पहिला गोलंदाज अमितने अतिशय सुंदर पॉवर प्लेची ओव्हर हाताळताना चांगली गोलंदाजी केली होती जिथे भोईर सर, परंतु आता जर आपण पाहिलं तर यशने थोडीशी महागडी गोलंदाजी केली, 20 धावा तब्बल, आणि त्यावरती हल्ले चढवले ते जितेश. चर्चा होईल जितेशच्या नावाची आज. स्ट्राईकला बॅटर आहे तो श्याम म्हणजे कृष्ण. माझ्या शोरूमचं सर नाव आहे श्याम ऑटोमोबाईल्स. पॉइंटला पंच केलं, चेंडू निघून चाललाय, सीमा रेषा पार, धावा मिळतील ह्या 4 धावांसाठी चेंडू फरार झालाय. समीर कदमच्या आई आणि आजी मॅच पाहत आहेत. खरोखरच या स्पर्धेसाठी प्रत्येकाचं योगदान, प्रत्येकाची मेहनत, संपूर्ण खडकवाडी ग्रामस्थ, संपूर्ण गाव इथे आज उपस्थित आहे, कारण गावाची स्पर्धा आहे, सन्मानाची ट्रॉफी आहे. सन्मानाचा विषय असेल तिथे गावकरी मंडळी नक्कीच उपस्थित असतात, कारण प्रत्येकाला प्रत्येक गावाचा अभिमान असतो आणि प्रत्येक खेळाडू हा आपल्या गावाच्या नावासाठी खेळत असतो. स्ट्राईकला आपण पाहतोय श्याम, एक चौकार अशी तोही मैदानामध्ये खेळतोय. क्षेत्ररक्षक हाय स्क्वेअर लेग मध्ये 1 धाव काढले, दुसरीचा जितेशने थांबवलंय आणि थांबलाय श्याम. जितेशला कॉन्फिडन्स आहे, स्वतःवरती विश्वास आहे, कारण त्याच्या बॅटमधून जर आपण पाहिलं तर जवळजवळ 1 षटकार आणि 3 चौकार त्याच्याही बॅटमधून आलेत. चांगली धावसंख्या बनवण्याचं काम जितेश करतोय मैदानामध्ये. गोलंदाजी मार्गवरती अक्षय आहे. सुरेख चेंडू, परंतु पंचाने जमिनीला 2 हात समांतर केलेत, धावा मिळेल ही अवंतर. धावसंख्येत 1 ने भर पडते. 30 धावा धावपलकर. धावसंख्येचा जर वेग पाहिला ना तर वेगाने पुढे चालले, कारण टॉस झाला होता भोईर सर, त्यावेळी कॅप्टनने सांगितलं की आम्ही 50 धावा बनवण्याचं काम करू, आणि ते काम जितेशच्या वरती विश्वास ठेवलाय. ही ते घडलं काय, बिघडलं काय, सरळ बॅटने चांगले फटके येत होते, परंतु आपल्याला सवयच आहे की नाही काहीतरी मैदानामध्ये उपद्रव करायचे, आणि झेलबादच्या स्वरूपामध्ये महत्वाचा गडी माघारी गेला जितेश. बॅक टू द पॅव्हेलियन. धक्का क्रमांक 2 बसलाय जितेश. नवीन बॅट्समन संकेत आलाय. धावसंख्या 30 वरती आहे. 2 धक्के लागलेत मित्रांनो. जितेशला बाद केल्यानंतर आपण पाहतोय काय सेलिब्रेशन होतंय वडघर टीमचं. बघा, म्हणजे विनोदजी घाडगे साहेब यांचं इथं आगमन झालंय, त्यांचंही आम्ही सहर्ष स्वागत करतोय, कारण कालच्या दिवसभरामध्ये त्यांनी घरी बसून मॅचचा आनंद घेतला आणि घरातूनच त्यांनी प्राइज लावलं होतं, आणि आज तर मैदानामध्ये आलेत, मग काय विचारूच नका. ATMचं पिनच नाहीये, डायरेक्ट खुला करून ठेवलंय त्याने. नेक्स्ट मॅच साठी खडकवाडी चॅम्पियन आणि आई गावदेवी बोरघर आपण तयार राहायचं. इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस केला जाईल. खडकवाडी चॅम्पियन संघ आणि आई गावदेवी बोरघर. धावसंख्येचा विचार केला तर 30 धावा धावफलकावरती, 2 गडी तंबूच्या असलेला आहेत.
तिसरी ओव्हर प्रगतीपथावरती आहे. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 3 बॉल झालेत, सॉरी 3 चेंडू झालेत, अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये संकेत आले, चांगले संकेत घेऊन आलेत मैदानामध्ये. सडपातल बांधा आहे, कमी उंचीचा हा खेळाडू आज आपल्या गावासाठी मैदानामध्ये दाखल झालाय. 4थ्या क्रमांकावरील मधल्या फळीमध्ये संकेत आलाय. पुन्हा पॉइंटला पंच केलाय. क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडूवरती क्षेत्ररक्षक आला, परंतु तोही फंबलिंग झाला. पंच आम्हाला कळत आहेत 4 धावांसाठी चौकार. 4. प्रत्येक गावाचे ग्रामस्थ आता मैदानाकडे वळतील, कारण जो संघ टॉप 3 मध्ये जाईल ना, तो संघ नक्कीच बक्षीस पात्रामध्ये दाखल होणारा संघ असेल. आणि काय बोर सर, ज्यावेळी अपयश असतं तेव्हा ते श्रेय घ्यायला कोण येत नसतं. म्हणजे कुठलंही राजकारण असू, एखाद्या मुलाने आपलं श्रेय, म्हणजे प्रत्येक कंपनी असू, काही असू, क्रिकेट असो, कुठलंही क्षेत्र असो, पंचाने वाईटचा इशारा दिलाय तिकडे. परंतु जेव्हा यश असतं ना, त्यावेळी प्रत्येक जण त्या यशाच्या जवळ येत असतो. म्हणजे लोकांना काय हवं असतं, चांगल्या गोष्टींचं लोकांना आनंद असतो. वाईटाकडे कोण जायला मागत नाही. आणि यशाचे असतात ते वाटेकरी असतात, परंतु अपयशाचे वाटेकरी पण कोणीतरी व्हायला पाहिजे. वाईट +1, 2 धावा धावपलकावरती ऍड केली जाईल. जाऊया मैदानामध्ये. कौट पॉइंटला क्षेत्ररक्षक नाहीये, त्याच्या आवाक्याच्या बाहेर आणि येतोय हा. पंच कळवत आहेत 4 धावांसाठी गेलाय, चौकार आलाय, परंतु त्यांच्या खुणांकडे आमची नजर असते. सर कळवा लवकर. 4. नक्कीच पंचांचंही कौतुक करावं लागेल, कारण आम्ही कितीही बोललो तरी आम्ही पंचांच्या इशाऱ्यावरती नाचणारे कॉमेंटेटर आहोत. शशिक मेहर आणि दत्ता मेहर, म्हणजे मेहर बंधू, बरोबर, दोन्ही बंधू आहेत. शशी मेहर आणि मेहर बंधू, चांगला अनुभव आहे. कालपासून आपण त्यांचं पंचांचं काम पाहतोय. न्याय अन्यायाच्या बाजूने उभे राहणारे दोन्ही पंच. खरंच खूप महत्वाचं आणि जिगरीचं काम असतं मित्रांनो पंचांचं. उन्हामध्ये उभं राहायचं असतं. श्याम होता स्ट्राईकला, हो चुकी. आणि मित्रांनो सुपर 6 मध्ये खेळत असताना अशा चुका करणं कदाचित गरजेचं नसतं मित्रांनो. खूप सिरियसली खेळावं लागतं. ही चूक महागात पडली ना सर. 4 धावा सहज भेटल्या आणि नक्कीच जे हनुमान अडवले खुर्द संघाच्या त्या खात्यात ऍड केल्या जातील. बोनसच्या म्हणजे चांगल्या 4 धावा. आणि ह्या चुकी ज्याने केले किपरने, त्याला नक्कीच बॅटिंग करत असताना त्या धावा जिकरीच्या ठरतील. त्या धावा थोड्या महागही ठरू शकतात, कारण इथे धावांना किंमत आहे. धावाचा विचार करूया. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 44 धावा, 2 गडी माघारी. धावपलकावरती धावा आहेत 44. 44. शेवटचा गोलंदाज. हाणामारीची ओव्हर, टार्गेट सेट करायचं आहे. किती धावांचं टार्गेट देणार? मोरे साहेब यांचं इथे आगमन झालंय. आमचे एकदम डॅशिंग आणि चॉकलेट बॉय म्हणून मी त्यांना नेहमीच पाहतो, असे आमचे जवळचे मित्र. आणि प्रमोद दादा उतेकर सल्लागार या संघटनेचे कांगोरी गड क्रिकेट क्लब कामतेगावचे सल्लागार आहेत. प्रमोद दादा यांचं इथे आगमन झालं. दादा तुमचं सहर्ष स्वागत. दोन्ही मान्यवरांचं करूया स्वागत. जाऊया मैदानामध्ये. गोलंदाजी मार्ग गोलंदाज समीरची शेवटची गोलंदाजी आहे. शेवटचे 6 बॉल असतील. धावसंख्या आहे 44. पहिला चेंडू वाईट. 45 वरती धावफलक जाऊन पोहोचलाय. 45 धावा धावफलकावरती समीरला आपण पाहत आहोत. पटका सजवलाय. स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. चेंडू की क्षेत्ररक्षक पण इथे चेंडूने बाजी मारली. आलाय चौकार. 4. 49 धावा धावफलकावरती. जय हनुमान आडावळे खुद्द संघ बॅटिंग करत असताना
49 धावा, 2 गडीच्या मोबदल्यामध्ये धावपळकरची धावा आहेत त्या 49. 49. राजेशजी भोईटे साहेब यांचं इथं आगमन झालंय. पंचांनी वाईटचा इशारा. धाव फलकावरती 1 धाव ऍड केली जाईल. 50 धावा पूर्ण झाल्या. टाळ्या होऊन जाऊ द्या. वाईट ना सर, नाही ओके. डॉट बॉल ठीक आहे. 49 वरती धावफलक आहे. पुन्हा समीर कदम. उलटा चेंडू होता त्याच्यावरती प्रहार केलाय. शतक चेंडूवरती त्यात 1 धाव पूर्ण केले. दुसरीचा प्रयत्न करून देत नाही. चांगली फेकी झाली. कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचं. 50 धावा पूर्ण होत आहेत. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जय हनुमान आडवले विरुद्ध याच्यासाठी नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजेत, परंतु आडवले विरुद्ध टाळ्या कमी पडत आहेत. तुमचे फलंदाज चांगलं कामकाज करतात. टाळ्या ह्या झाल्याच पाहिजेत. विनोद दादा तुम्ही इथे उपस्थित आहे, आनंद वाटला. हो बघा, अगदी 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 क्षेत्रवेळेच्या डोक्याच्या वरून आलाय उत्तुंग असा गगनाला गवसणी घालणारा षटकार. 6 धावांसाठी षटकार. षटकार आलाय. षटकाराने धावफलक आमचे गुणलेखक मित्र कळत आहेत. धावफलक जाऊन पोहोचलाय. 56 धावा धावफलकावरती. हो दुसरा आला. षटकारच आला तो पण. जर तिसरा षटकार आला तर श्याम साठी विनोदजी घाडगे साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज. राजेश भोईटे सांगतात 500 ने काय होतंय, 1000 लावले पाहिजेत. परंतु विनोद सांगतात दिवस घालवायचंय बाबा, इथे सुरुवात 500 ने करू दे. कुठे 1000ची सुरुवात करतो, नंतर 2000 जाईल. हा तिसरा षटकार आला तर RC स्पोर्ट यांच्याकडून सनग्लासेस दिले जातील. त्यासाठी तुम्हाला तिसरा षटकार मारावा लागेल. जुना दे जुना. दोन षटकार आलेला शेवटच्या. अजून 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. सन्माननीय अनिल दादा मोरे साहेब यांचं इथं आगमन झालंय. त्यांचंही आम्ही सहर्ष स्वागत करतो. तसेच प्रमोदजी उतेकर साहेब. शेवटचा 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. स्ट्राईकला आपण पाहतोय ते श्यामला ज्याने 2 षटकार ठोकलेत. पार्टनरशिपचा जर विचार केला तर 7 चेंडूमध्ये शेवटच्या 7 चेंडूमध्ये 26 धावा त्याने बनवलेत. चांगली बॅटिंग करतोय श्याम आपल्या संघासाठी. चांगली पार्टनरशिप बीट केले शेवटचा चेंडू घेऊन. आणि शेवटचा चेंडू आलाय डॉट. धावसंख्या झाली 62. जिंकण्यासाठी बनवायचे त्या 63 धावा. चला इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करूया सर. 2 संघांच्या दरम्यान टॉस होईल. एका बाजूला स्वतः यजमान संघ असेल खडकवाडी चॅम्पियन, तर दुसऱ्या बाजूला संघ आहे आई गावदेवी बोरघर. खडकवाडी चॅम्पियन आणि आई गावदेवी बोरघर या 2 संघांच्या दरम्यान टॉस केला जाईल. या टॉस साठी या आपण पाहत आहोत खडकवाडी चॅम्पियन ट्रॉफी आणि 2 संघांच्या दरम्यान इथे टॉस केला जातोय.
हॅलो, इथे टॉस केला जातोय. आमच्या कदमताई यांच्या शुभ हस्ते आपण नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. एका बाजूला संघ आहे खडकवाडी चॅम्पियन आणि दुसऱ्या बाजूला आहे गावदेवी बोरगर. या बोरगर संघ या स्वतः यजमान संघ असेल. या ताई ते या बघा, 4 ओव्हरची मॅच असेल. 4 ओव्हरची मॅच असेल आणि हॅलो, लक्ष्मीताई कृष्णा कदम यांच्या शुभ हस्ते आपण टॉस केला जातोय. आणि अक्षय, तुम्ही एक आपली समीरची आई एक फोटोही करून घ्या, कारण मला वाटतं पहिल्यांदाच या व्यासपीठावरती ते आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतो. एका बाजूला स्वतः यजमान संघ आहे खडकवाडी चॅम्पियन, तर दुसऱ्या बाजूला संघ आहे आई गावदेवी बोरगर. हा टॉस केला जातोय. ताई टॉस करून घेऊ आपण. हॅलो, टॉस जिंकलाय यजमान संघ आई गावदेवी सॉरी खडकवाडी चॅम्पियन या संघाने. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करू आम्ही. क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतलाय. तुम्हाला बॅटिंग करायचंय. किती धावांपर्यंत रोखणार समोरील संघाला? कमीत कमी स्कोर आम्ही त्यांचा 30-20 करू. संपूर्ण ग्रामस्थ उपस्थित आहे. खेळ कसा करणार त्यांच्या समोर, कारण संपूर्ण गाव इथे आज उपस्थित आहे, तुमच्या पाठीवरती आहे आणि पहिल्यांदाच ग्रामस्थांच्या समोर तुम्हाला खेळ करायचा आहे. काय नाही, जेवढं सगळं आम्ही चांगलं करण्याचा प्रयत्न करू, जेवढं आमच्या टीमसाठी जिंकण्यासाठी प्रयत्न करू आम्ही. नक्कीच तुम्हाला शुभेच्छा देऊया राहुल. आणि अमोल, तुम्हाला बॅटिंग करायचं आहे. अमोल, ठीक आहे. अमोल म्हटलं मी आता बोलणार नाही, परंतु मी प्रत्यक्षात कृतीमधून तुम्हाला दाखवून देतो. चला, चॅम्पियन खडकवाडी चॅम्पियन संघाने टॉस जिंकला आणि निर्णय घेतला. आम्ही क्षेत्ररक्षण करणार आहोत आणि आई गावदेवी संघाला बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलंय. जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत त्या. किती बनवायचे धावा? 62 धावा झालेत. 63 धावांना बनवण्यासाठी मैदानामध्ये सलामीचे सलामीवीर समीर कदम आणि त्याच्या साथीला जयेश कदम. 2 कदम मैदानामध्ये धावा बनवायचे त्या 63. 4 ओव्हर. पहिली ओव्हर ही पॉवर प्लेची असेल. दोघांना आपल्या गावासाठी खेळावं लागेल. गोलंदाजी मार्ग होती. गोलंदाज श्यामला पाहतोय आपण. गोलंदाजी मार्ग वरती समीर कदम आणि त्याच्या साथीला जयेश कदम. 2 बंधू मैदानामध्ये आपल्या गावासाठी गावाच्या नावासाठी दाखल जाताना पाहत आहोत. खडकवाडी चॅम्पियन ट्रॉफीचा थरार. 2 दिवसाची स्पर्धा. या स्पर्धेमध्ये आता पहिली मॅच जी आपण झाली त्यामध्ये जो संघ आता जिंकेल तो संघ पहिला संघ असेल बक्षीस पात्र फेरीमध्ये आणि जो संघ पराभूत होईल तो या स्पर्धेतून माघार घेईल. नेक्स्ट मॅच खडकवाडी चॅम्पियन आई गावदेवी बोरगर ही लढत होईल. गोलंदाजी मार्ग होती. गोलंदाज श्याम आहे. स्ट्राईकला जयेश. पहिल्या चेंडूवरती आक्रमण. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. झेल सोडलाय मित्राने, झेल सोडला अनिलने आणि चेंडूही थांबला नाही. चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार. धावा मिळतील या 4 चौकार. अनिल
झेलचा जर विचार केला होता तर सर हा झेल घ्यायचाच होता, परंतु बोलतात ना पहिली संधी सोन्यासारखी चालून आली होती. देव देतो आणि कर्म नेतो अशी परिस्थिती झाली पहिल्या चेंडूवरती. हो आकाशाला गवसनी घातले, पुन्हा अनिल आलाय. हो काय निश्चय की मी थोडी आता चुकी करणार आहे. धक्का बसला, हादरा बसला वडगर संघाला. अनिलचं कौतुक करण्याजोगं काम त्याने केलं. पहिल्या चेंडूमध्ये चुकी झाली, परंतु दुसऱ्या चेंडूवरती मी चुकी करणार नाही हे मैदानामध्ये दाखवून दिलं ते अनिलनी. पहिला धक्का बसला, पहिला हादराही बसला वडगर संघाला. गडी बाद झाला तो अक्षय जयेश कदम. अनिलने कॅच चांगली पकडली, पहिली चुकी केली होती, परंतु आता अप्रतिम ऑफर्स दिले. विनोदजी गाडगे साहेब नक्कीच त्याचं थोड्या वेळानंतरही कौतुक करतील, कारण जर हा झेल सुटला असता तर मात्र बॅटरचा आत्मविश्वास वाढला असता. तो जयेशचा पहिल्या चेंडूवरती चौकार आला आणि दुसऱ्या चेंडूवरती जशाच तसं उत्तर दिलंय. धक्का क्रमांक पहिला बसलाय. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झाला, त्याचं नाव आहे अमित. मला असंही वाटत होतं की वडगर मध्ये सर्व बरेचसे कदम, काल कार्यक्रम पण होता कदम भावकीचा, चालू आहे का? ओके. बघूया पंच काय इशारा दिलाय, अपील पंचांकडे केलाय. डॉट चेंडू आलाय. पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता. आक्रमक पवित्रा धारण केला होता जयेशने, परंतु जयेशला जास्तीचा वेळ मैदानामध्ये थांबता आलं नाही, थांबवलंही नाही. अनिलचं मी नक्कीच इथे कौतुक करेल. आता फटका सजलाय. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडूचा दोन क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. चेंडू की क्षेत्ररक्षक, चेंडू की खेळाडू, परंतु ते चेंडूने बाजी मारले. चेंडू निघून गेलाय सीमा रेषा पार. धावा मिळतील ह्या 4. धावसंख्येचा विचार केला तर धाव परत 8 धावा आहेत. पाठलाग करायचा आहे 63चा. 8 धावा धावफलकावरती आहेत. षटकार चौकारांची आतिषबाजी पाहायला भेटेल. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, दुसऱ्या चेंडूवरती विकेट गेली, तिसरा चेंडू डॉट आला आणि चौथ्या चेंडूवरती चौकार आला. खडकवाडी चॅम्पियन. खरोखरच आपल्या नावाच्या गावाच्या नावासाठी, आपल्या गावाच्या अभिमानासाठी स्पर्धा. कीपरचं कौतुक 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 कौतुक. जितेश होता आणि चांगलं कामकाज जितेशचं राहिलंय. एकंदरीत संपूर्ण स्पर्धेमध्ये कालपासून आपलं पाहिलं तर अडावले संघासाठी जितेशच्या कामाचं कौतुक करावं लागतंय. बॅटिंग करताना चांगली बॅटिंग केली आणि आता सुद्धा क्षेत्ररक्षण अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण केलं. स्वतःला जम्प केलं, हवेमध्ये उडी घेतली आणि चेंडूवर अडवण्याचं काम केलं. आताही त्याच पद्धतीने त्याने किपिंग केली. 2 चेंडू लगातारचे डॉट आले. पॉवर प्लेची ओव्हर होती. धावसंख्येचा जर विचार केला तर 8 धावा धावफलकावरती 1 गडी माघारी गेला. म्हणजे पहिली ओव्हर ही नक्कीच अडावले खुर्दच्या बाजूने राहिली असं बोललं सर तरी वावगं ठरणार नाहीये. गोलंदाजी मार्गवरती दुसरा गोलंदाज कोण असेल? निखिल मोरे. निखिल मोरे चॅम्पियन ट्रॉफी खडकवाडी. या चॅम्पियन ट्रॉफीची चर्चा आहे ना संपूर्ण कामती विभागामध्ये सातत्याने होणार राहणार आहे. कारण कामती चषक झालं त्याही स्पर्धेची चर्चा होत होती. आता खडकवाडी चॅम्पियन ट्रॉफीची स्पर्धा. नवीन आयोजक नक्कीच तयार होतील, कारण आपल्या विभागातील खेळाडूंना चांगलं क्रिकेट खेळायला भेटावं आणि यासाठी रात्रंदिवस मेहनत आयोजक कमिटी करत असते, आयोजक मंडळी करत असते, आयोजक ग्रामस्थ करत असतात. ग्रामस्थांच्या पाठबळामुळं अशा स्पर्धा आपल्या भेटीला येत आहेत. स्ट्राईकला समीर आलाय. ज्या समीरची आई आणि आजी व्यासपीठावरती आहेत आणि आपल्या आई आणि आजी समोर खेळ करायचा आहे मैदानामध्ये. चांगला चेंडू. बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही. पहिला चेंडू डॉट आलाय. 63चा पाठलाग करायचा आहे. 8 धावा धावफलकावरती आहेत.
अजूनही 55 धावा बनवायच्या आहेत. 17 बॉल 55चं समीकरण. 17 बॉल मध्ये 55 धावा बनवायचे आहेत. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक 1 2 3 आले परंतु नाही झाला झेल. 2 धावा पूर्ण. तिसरीचा प्रयत्न केलाय, जोखीम घेतले, फेकी झाली, तोपर्यंत तिसरी धाव पूर्ण झाली. 3 धावा यशस्वी झालेत. या 3 धावाच्या साह्याने संघाचा धावफलक 11 वरती जाऊन पोहोचलाय. 16 बॉल 52ची गरज. 16 चेंडू 52 धावा बनवायच्या आहेत वडघर संघाला जिंकण्यासाठी. ह्या धावा रोखावे लागतील आडावले संघाला. 16 चेंडू बाकी आहेत, 52 धावा बनवायचे आहेत. एक चिकी सिंगल, धावांसाठी धावा, धाव मैदानामध्ये, चोरटी धाव मैदानामध्ये, दुपारचं कडक उन्हामध्ये ही चोरली धाव. एक धाव पूर्ण होते. धावपल करते धावा आहेत त्या 12. 15 बॉल 51ची गरज. 15 चेंडू 51ची गरज. समीर स्ट्राईकला आलाय, नावाजलेला खेळाडू. सातत्याने क्रिकेट, सातत्याने मॅच आणि क्रिकेट असा खेळणारा खेळाडू मैदानामध्ये. मोठा फटका, समोरचं क्षेत्र निवडलंय, क्षेत्ररक्षक अनिल येतोय, त्याच्या आवाक्याच्या बाहेर षटकार आलाय. समीरचा पहिला षटकार तर आलाय समोरच्या क्षेत्रामध्ये. अनिलचं कौतुक मी सुद्धा पुन्हा करेल, प्रयत्न चांगला केला होता. परंतु मी सर्वच क्षेत्ररक्षकांना सांगेल की बाजूची जी बाउंड्री आहे त्याला लोखंडी सली आहेत, याच्याकडे भान असू द्या मित्रांनो, कारण त्याच्याकडे लक्ष द्या. कारण धावण्याच्या नादामध्ये किंवा चौकार षटकाच्या नादामध्ये आपल्या शरीराला दुखापत होणार नाही याची काळजी आपण घ्यायची आहे. जाऊया मैदानामध्ये. 14 बॉल 45ची गरज आहे. अजून 14 चेंडू 45 धावांची गरज. समालोचन कक्षाला जितेश आला होता चेंडूवरती, चांगला प्रयत्न केला होता, झेल सुटलाय. 2 धावांचा प्रयत्न यशस्वी झाला. 2 धावांचा प्रयत्न सुद्धा यशस्वी झाला. लॉंगॉन मध्ये क्षेत्ररक्षक जितेश होता, तो चेंडूमध्ये ते आला होता, झेल झाला नाही. समीरला जीवदान भेटलं. खरोखरच ह्या 2 धावाने संघाचा धावफलक पुढे चाललाय 20 या आकड्यावरती. अजूनही 13 चेंडू 43 धावांची गरज. 13 बॉल 43 धावा. 13 बॉल 43. एक धाव पूर्ण होते. स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. दुसरीचा प्रयत्न केला जातोय, चेंडूशी खेळतोय क्षेत्ररक्षक आणि तिसरीसाठी प्रयत्न होत नाहीये. झालाही असता. समीरने म्हटलं थांब बाबा, घाई नको करू, आपल्याकडे अजून अवकाश आहे. 12 चेंडू 41 धावांची गरज. 12 बॉल 41 धावा. धावफलकावरती धावांचा विचार केला 22 झालाय, म्हणजे 50% काम भोईर सर झालंय. 12 चेंडू मध्ये 50% काम झालंय आणि आता उरलेल्या 12 चेंडूमध्ये 50% काम करायचं आहे. आणि हे काम करावं लागेल, कारण 2 खेळाडू मैदानामध्ये आहेत, झुंज देत आहेत, लढतायत. 2 संघ एकमेकांच्या विरोधात इथे आज मैदानामध्ये क्रिकेटच्या या पटलावरती खडकवाडी चॅम्पियन ट्रॉफीसाठी लढत चालू आहे. धावा धावफलकावरती 29 धावा धावफलकावरती आहेत. समीर कदम, जिसमें है दम वो है समीर कदम. गोलंदाजी मारुती, गोलंदाज अनिल. पटका सजवला, क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय, क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवला. 1 धाव पूर्ण झाले. दुसरीचा प्रयत्न केला गेला. 2 धावा यशस्वी झालेत. धावांसाठी मैदानामध्ये धाव करतायत समीर आणि त्याच्या साथीला असलेला अमित आंबळे. समीर कदम आणि अमित आंबळे. धावफलकाचा जर विचार केला तर 9 चेंडू मध्ये अजूनही 34 धावा, 8 बॉल 32. 8 बॉल 32 धावांची गरज. आठ बॉल 32 धावांची गरज. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत. 1 धाव पूर्ण झाले. दुसरीसाठी रनअप घेतला, जोखीम घेतले,
यशस्वी झाली. अशा जोखीम घ्यावं लागतील. समीर कदमला माहिती आहे मला ह्या मध्ये माझ्या संघाचं, माझ्या गावाचं, माझ्या स्वतःचं नाव टिकवून ठेवायचं असेल तर मला धावफलकावरती धावावंच लागेल. मॅच आले 7 चेंडू 30 धावांची गरज. जिथे सर ह्या चेंडूवरती जर मोठा फटका आला तर नक्कीच वडगर संघ इथे कमबॅक करूही शकतो. आणि हो फटका तर सजवलाय क्षेत्ररक्षक. नक्की काय 6 धावा. परंतु खरंच हे क्षणचित्र आपण नक्कीच स्क्रीनवरती दाखवावे सर. क्षेत्ररक्षक चेंडूकडे पाहती राहिला होता. पाहतोय आपण स्क्रीनवरती. मध्ये पाणी द्या, मैदानामध्ये पाणी द्या. बघा उन्हाचा खूप आहे. ह्या 6 धावा आल्या. धावफलक जाऊन पोहोचला 39. 6 बॉल 24 ची गरज. 6 चेंडू 24 धावांची गरज. मॅच रंगले आणि एका बाजूला वडगर तर एका बाजूला अडावळे. 2 संघांच्या दरम्यान ही मॅच रंगते. आई गावदेवी वडगर, जे हनुमान अडावळे, खडकवाडी चॅम्पियन आणि आई गावदेवी बोरगर. आपण तयार राहायचं मित्रांनो. यजमान संघ कॅप्टन, यजमान संघाचे कॅप्टन आपण सर्व तयारी करून राहा. त्यानंतर बोरगर, आई गावदेवी बोरगर आपण राहा. 6 बॉल 24. कोणी काय सांगू शकणार नाही मॅच कोणाच्या बाजूने जाईल. मोहित सर काय सांगाल तुम्ही? 6 बॉल 24 ची मॅच आली. तुमचा अनुभव काय? खर तर माझा अनुभव त्यापेक्षा सिच्युएशन काय म्हणतं. जिथे जिथे होतात मोठमोठी प्रिडिक्शन फेल असा हा क्रिकेटचा खेळ. जर का आपण पाहायला गेलं पहिल्या 2 चेंडूमध्ये किमान एक षटकार एक चौकार आला तर मॅच सोपी बनेल. परंतु मॅचमध्ये अजूनही पारडं जड आहे बॉलिंग युनिटचं. कारण आतापर्यंतच्या प्रवासामध्ये 3ही गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. शेवटचं षटक आहे 6 मध्ये काढायचे आहेत तर 24 धावा. गोलंदाजी मार्गवरती जितेश आहे आणि 6 बॉल 24 ची गरज. स्ट्राईकला बॅटर आहे अमित अमळे. गोलंदाजी मार्गवरती जितेश. आता मात्र पहिले 2 चेंडू पडत नाही तोपर्यंत कोणी सांगणार नाहीये. पहिले 2 चेंडू खूप महत्वाचे आहेत. 6 बॉल 24, 6 चेंडू 24 ची गरज. फटका सजवला. हो हो काय चुकी केली. एकच धाव. मॅच आली 5 बॉल 23 धावा. समीर स्ट्राईकला आलाय ज्याने आतापर्यंत मैदानामध्ये 2 षटकार 1 चौकार ठोकलाय. सलामीचा सलामीवीर आहे तो समीर कदम. अशीची घाडगे आपल्याकडे लक्ष आहे. आपण कॅप्टन आहात. मॅचची जबाबदारी तुमच्यावरती सुद्धा तेवढी आहे जेवढी बॉलरवरती आहे तेवढी फिल्डरवरती सुद्धा आहे. क्षेत्ररक्षक करणाऱ्यांवरती सुद्धा आहे. आशिष घाडगे आडव्या बॅटने ऑन साईडला फटका सजवला. 2 क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत. चेंडू थांबणार नाही. चेंडू निघून गेलाय. रेषा पार येतोय. समीर कदमच्या बॅटमधून चौकार. 4 धावांसाठी चेंडू फरार. समीरच्या जर बॅटिंगचा विचार केला तर आतापर्यंत 11 चेंडूमध्ये 33 धावा 2 चौकार 2 षटकार त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आलेत. पंचाने वाईटचा इशारा दिलाय. मॅच रंगले. धावसंख्या 45 वरती जाऊन पोहोचले. 4 चेंडू 18 धावांची गरज. 4 बॉल 18 धावा. दोन्ही संघ झुंज देत आहेत. फटका सजवला. क्षेत्ररक्षक नाहीये. लॉलिंग मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडूने सीमा रेषा ओलांडले. आला समीर कदमच्या बॅट मधून चौकार. तीन बॉल 14 धावा. 3 बॉल 14. वडघर जरा मागे थांबा. 17 नंबर जर्सी 9 नंबर थोडं पाठी या मित्रांनो. 45 थोडस पाठी या. हा 3 बॉल 14.
3 चेंडू 14 धावा, 3 बॉल 14. समीर कदमने मॅच जिंकून दिली तर अमोलकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. एक धाव पूर्ण झाले. दुसरीचा प्रयत्न केला गेला. मॅच आली 2 बॉल 12 धावा, 2 मोठे फटके. समीर कदम मारणार का आणि आपल्या संघाला जिंकून देणार का की गोलंदाज जितेश 2 चेंडूवरती डॉट टाकणार. जर 2 षटकार आले तर वैयक्तिक 50 धावा सुद्धा समीर कदमच्या बनल्या जातील. या स्पर्धेमध्ये पहिला 50 धावा करणारा खेळाडू कोण होईल तो होऊ शकतो, पण त्यासाठी तुम्हाला मैदानामध्ये 2 मोठे फटके मारावे लागतील. फटका सजवलाय पण चौकार आलाय. चौकाराने संघाचा धावफलक जाऊन पोहोचलाय. 1 बॉल 8 धावांची गरज. मॅच रंगली. शेवटच्या क्षणापर्यंत मॅच गेले. शेवटचा 1 बॉल 8 धावांची गरज. 1 बॉल 8. अजून मॅच संपली नाही. अजून मॅच जिवंत आहे. मॅच मध्ये काही होऊ शकतं. 1 बॉल 8 आणि शेवटच्या चेंडूवरती षटकार मारलाय, परंतु इथे पराभूत 2 धावाने झाला. तो संघ आहे वडघर संघ. खरोखरच एकटा लढला, एकटा भिडला तो समीर कदम. वैयक्तिक धावा त्याने सर बनवल्या. 15 चेंडू मध्ये 49 धावा. भले आज तो पराभूत झाला असेल, परंतु तो लढला, तो भिडला, तो खेळला, त्याने संघर्ष केला आणि खरंच समीर कदमसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या, कारण एकट्याने या स्पर्धेमध्ये धावा बनवल्या.